बीडच्या परळी तालुक्यामधील सौंदाणा इथले सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडक दिली होती। या अपघातामध्ये क्षीरसागर यांचा मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चालक भोजराज देवकर याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। तर राखेचे टिप्पर अजून बंद का झाले नाही असा सवाल सुरेश धस यांनी केला। संशय वगैरे आहे कुणावर? नाही, असं काही नाही सर, अपघात आहे ह्याच्यामध्ये काही संशय वगैरे असं काही नाही। शंका वगैरे कुणाची दुश्मनी नाही, शंका वगैरे काही नाही, अपघात आहे। एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे।